नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या योजना मित्र चॅनलमध्ये. मित्रांनो, हक्कांच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक गरजू कुटुंबासाठी आजची बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. पंतप्रधान आवास योजनेच्या नियमांमध्ये आता मोठे बदल करण्यात आले असून यात पारदर्शकता आणण्यासाठी सरकारने कंबर कसली आहे. नेमके हे बदल काय आहे आणि तुम्ही नवीन घरासाठी अर्ज कसा करू शकता, पाहूयात हा सविस्तर रिपोर्ट. एकेकाळी घराचे पैसे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यापूर्वीच भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकत असतं. मात्र आता तसे होणार नाही. केंद्र सरकारने जिओ टॅगिंग आणि थेट लाभ हस्तांतरण म्हणजे DBTमुळे भ्रष्टाचाराला पूर्णपणे लगाम लावला आहे. आता तुमचे घर कोणत्या डिझाईनचे असावे हे दिल्ली किंवा मंत्रालयातून ठरवले जाणार नाही, तर हे तुम्ही स्वतः ठरवू शकता. सरकारने आता लाभार्थ्यांना पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. तुम्हाला हव्या तशा पद्धतीने तुम्ही तुमच्या घराचा आराखडा तयार करू शकता. इतकेच नाही तर जर तुमच्याकडे स्वतःची काही पुंजी असेल तर ती जोडून तुम्ही अधिक चांगले घर बांधू शकता. तसेच आता जाणून घेऊया या योजनेचा लाभ कोणाला मिळणार आहे. ही योजना प्रामुख्याने ज्यांचे घर कच्चे आहे, जे BPL धारक आहेत किंवा ज्यांच्याकडे पक्के घर नाही अशा कुटुंबासाठी आहे. अनुसूचित जाती जमाती, विधवा महिला, दिव्यांग व्यक्ती आणि भूमिहीन मंजुरांना यात विशेष प्राधान्य दिले जात आहे. तसेच अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे कोणकोणती कागदपत्रे लागणार आहे ते सुद्धा पाहून घेऊया. पहिलं म्हणजे आधार कार्ड आणि रेशन कार्ड. दुसरे बँक पासबुक प्लस आधार लिंक असलेले, म्हणजे तुमचे बँक पासबुक तुमच्या आधार कार्डाला लिंक असणे गरजेचे आहे. तसेच तिसरं उत्पन्नाचा दाखला. चौथं मनरेगा जॉब कार्ड क्रमांक आणि पाचवे जमिनीची कागदपत्रे आणि मोबाईल नंबर. तसेच आर्थिक मदतीबद्दल बोलायचे झाले तर मैदानी विभागातील लाभार्थ्यांना 1,20,000 रुपये तर दुर्गम किंवा पहाडी भागातील लाभार्थ्यांना 1,30,000 रुपये दिले जात आहेत. या व्यतिरिक्त शौचालय बांधण्यासाठी वेगळे 12,000 रुपये आणि मनरेगा अंतर्गत मजुरीसाठी 90 ते 95 दिवसांचा मोबदला देखील दिला जातो. तसेच अर्ज कसा करावा, तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अधिकृत वेबसाईटवर जाऊन किंवा CSC केंद्रावर अर्ज करू शकता. तसेच ऑफलाईन अर्ज करायचा असल्यास आपल्या ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन ग्रामसेवक किंवा सरपंचाशी संपर्क साधू शकता. तर मित्रांनो, जर तुमचे किंवा तुमच्या ओळखीच्या कोणाचे घराचे स्वप्न अपूर्ण असेल तर ही माहिती त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन नक्की ऑन करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.